संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। 2 महिन्यानंतर मुख्याध्यापक अधीक्षिका निलंबित, चुकीचे औषधोपचार प्रकरण, आरोग्य खात्यावर कारवाई कधी? खुशबू ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणात तब्बल 2 महिन्यांनी पहिली कारवाई झाली आहे। आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आले आहे। ही कारवाई आदिवासी विभागाने मंगळवारी 18 मार्च रोजी केली। पेण तालुक्यातील खुशबू ठाकरे या 9 वर्षाच्या आदिवासी मुलीचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला। तिला कुष्ठरोग उपचार सुरू केले होते। या औषधांचा दुष्परिणाम तिचा मृत्यू झाला। आता तिचे चुकीचे निदान करून तिच्यावर चुकीचे औषधे देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न विचारला जात आहे। विशेष म्हणजे खुशबू ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी अहिल्यानगर मधील श्रीरामपूरचे आदिवासी आमदार हेमंत ओगले यांनी 7 मार्च रोजी विधानसभेत आवाज उठवला। खुशबूच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली होती। सगळ्यात शेवटचा मुद्दा, माननीय गृहमंत्री साहेब इथे आहेत। कर्जत मधील पेण तालुक्यातील तांबडी गावातील एक 9 वर्षाची खुशबू नामदेव ठाकरे ही 4थीतली एक मुलगी होती, आश्रम शाळेत शिकत होती। या मुलीचा चुकीच्या औषध देण्यामुळे 1 महिन्यापूर्वी मृत्यू झालाय, परंतु अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही कारवाई त्यामध्ये केलेली नाही। आणि ह्या लोकांनी त्यानंतर आता 17 तारखेपासून ते उपोषणाला बसणार आहेत। अजूनपर्यंत फक्त एक साधा गुन्हा दाखल करून घेतलाय, त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही। आश्रम शाळेतली आदिवासी समाजाची मुलगी, 9 वर्षाची मुलगी आहे, तिला सांगितलं गेलं की तिला कुष्ठरोग आहे, परंतु तो रोग नसताना तिला जनरल साधा कुठला तरी अडचण होते, चुकीची औषधं दिली आणि त्याच्यामध्ये ती मुलगी गेली, परंतु त्याची कुणालाही दखल घ्यावीशी वाटली नाही। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करेल की याच्यामध्ये दोषी जे असतील यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि या दोषींना तत्काळ निलंबित करावं, एवढीच मी आपल्याला मागणी करतो। पण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहणारी खुशबू नामदेव ठाकरे वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत 4थीत शिकत होती। 16 डिसेंबर 2024 रोजी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत तिची तपासणी झाली। त्यात तिच्या अंगावरील 3 चढ्यांवरून ती कुष्ठरोगी असल्याचे निदान करण्यात आले। त्यानंतर 18 डिसेंबर पासून तिच्यावर कुष्ठरोगावरील उपचार सुरू झाला। या उपचारामुळे तिच्या अंगावर फोड आले आणि अंग सुजू लागले होते। मात्र कुष्ठरोगाचे उपचार सुरू केले हे खुशबूच्या आई वडिलांपासून लपविण्यात आले होते। पुढे तिला कामोठेमधील MGM रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी प्रथम तिच्या कुष्ठरोगाच्या गोळ्या बंद केल्या होत्या। 22 जानेवारी रोजी तिचे याच रुग्णालयात निधन झाले। विशेष म्हणजे खुशबूला कोणतेही आजार नसताना तरीही चुकीचे निदान करून तिच्यावर चुकीचा उपचार केल्याने तिचा बळी गेला। या प्रकरणाला 2 महिने होत असताना वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील मुख्याध्यापक अजित पवार आणि अधीक्षिका सुवर्णा वरगणे यांना निलंबित करण्यात आले आहे। मात्र आरोग्य खात्याच्या ज्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्या विरुद्ध आजही कारवाई केली जात नाही। या मागील नक्की गूढ काय आहे असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत। अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।